समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने प्रदीप अप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली 14 ते 18 मे दरम्यान पोलूस येथे यशवंत फेस्टिवल 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। गुंडादाजी लॉन, कराड तासगाव रोड, पोलूस येथे दररोज सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा फेस्टिवल नागरिकांसाठी खुला राहणार आहे। या फेस्टिवलमध्ये शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल, फन फेअर, विविध गेम्स व राईड्ससह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायन्सेस, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, मोबाईल व सोलर उपक्रमांच्या खरेदीसोबत महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचाही आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे। 14 मे रोजी सर्किट नाना यांचा लाईव्ह शो, 15 मे रोजी विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रवीण विनया विजय राणे निर्मित शिवप्रताप हे ऐतिहासिक नाटक, 16 मे रोजी गरजा महाराष्ट्र माझा हा लोककलाविष्कार, 17 मे रोजी गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह कार्यक्रम, तर 18 मे रोजी भव्य रेकॉर्डिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदीप अप्पा कदम हे पोलूस कडेगाव तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवत असून नागरिकांनी यशवंत फेस्टिवल 2026 चा लाभ घ्यावा असे आवाहन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने प्रदीप अप्पा कदम यांनी केले आहे। दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पोलूसमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं यशवंत फेस्टिवल 2026 आयोजन केलेलं आहे। या फेस्टिवलमध्ये लहान मुलांसाठी अनेक असे जवळजवळ 18 प्रकारचे पाळण्यांचे प्रकार या ठिकाणी आहेत, त्यांना त्याचा आनंद घेता येणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी, नागरिकांसाठी एक शॉपिंग महोत्सव सुद्धा याच्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे। म्हणजे अनेक ग्राहक उपयोगी वस्तू त्या शॉपिंग महोत्सवामध्ये असणार आहेत। खवय्यांसाठी जवळजवळ 20 प्रकारचे वेगवेगळे, म्हणजे बिर्याणी असेल, चायनीज असेल, असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये असणार आहेत। आणि सगळ्यात आणखी महत्त्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी 5ही दिवस आपण या ठिकाणी रोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण जो महाराष्ट्राचा आता आघाडीचा जो काही सोशल मीडियावरती सातत्याने सर्किट नानांचा जो कार्यक्रम गाजतोय, तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे विनोदी कलाकार म्हणून महाराष्ट्रासमोर येत आहेत। तर त्यांचा कार्यक्रम आपण पहिल्या दिवशी दिनांक 14 तारखेला ठेवलेला आहे। 15 तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा शिवप्रताप नावाचा महानाट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये 45 महिला कलाकार आपली भूमिका साकारणार आहेत। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असेल किंवा अफजल खानांची असेल, हे दोन्ही भूमिका महिला करणार आहेत। त्यांच्या मावळ्यांची भूमिका महिला करणार आहेत। 45 महिला कलाकारांचा हा या ठिकाणी असा चांगला अभूतपूर्व कार्यक्रम होणार आहे। तो आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 15 तारखेला आयोजित केला आहे। 16 तारखेला महाराष्ट्राच्या पारंपरिक ज्या काही कला आहेत, त्याच्यामध्ये गवळण असेल, पोवाडा असेल, शाहिरी असेल, वासुदेव असेल, अशा पद्धतीच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी ज्या सर्व कलाकृती आहेत, अशा ह्या सर्व कलाकृतींनी भरलेला असा गरजा महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आपण त्या दिवशी 16 तारखेला आयोजित केलेला आहे। 17 तारखेला तरुणाईच्या आवडीत असलेला काही रॉक, संगीत, नृत्य अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आपण 17 तारखेला या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्राच्या आघाडीच्या या गायिका आणि इंडियन आयडॉलमध्ये उपविजेत्या ठरलेल्या अशा ज्या श्वेता दांडेकर आहेत, तर त्यांच्या जवळजवळ 30 ते 40 कलाकारांचा तो कार्यक्रम आपण 17 तारखेला घेणार आहे। आणि 18 तारखेच्या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरावर आणि देशस्तरावरती ज्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतात, असे राज्यस्तरावरचे आणि राष्ट्रीय पातळीवरचे जे काही संघ आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी आपण एकत्रित बोलवून तर राज्यस्तरीय अशा रेकॉर्ड डान्स स्पर्धांचं आयोजन आपण शेवटच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला ठेवलेलं आहे। म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानी आहे, रसिकांसाठी एक पर्वणी आहे आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी आपल्याला या सर्व 18 प्रकारच्या, म्हणजे मिकी माऊस असेल, ट्रेन असेल किंवा जम्पिंग जॅक्स असेल किंवा आकाश पाळणा असेल,
या सर्व खेळ प्रकारांचं त्या ठिकाणी मुलांना त्याचा आनंद घेता येणार आहे. म्हणजे असा हा अभूतपूर्व हा असा कार्यक्रम म्हणजे दंगा, मस्ती, शॉपिंग आणि खवय्यांसाठी पर्वणी असलेला हा कार्यक्रम आपण पलूसमध्ये दिनांक 14 ते 18 असा आयोजित केलेला आहे. पलूसमधल्या तमाम नागरिकांना, विद्यार्थी, मुलं, महिलांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा. उन्हाचा तडाखा जास्ती असल्यामुळे संध्याकाळी 4 ते रात्री 11 पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे 7:30 ते 10 वाजेपर्यंत होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आनंद पलूस, कडेगाव आणि आपल्या ग्रामीण भागातल्या सर्वच नागरिकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो. पलूसकरांसाठी हा अत्यंत एक नवीन मेजवानी आपण घेऊन येत आहोत आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिगौरव समितीच्या वतीनं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी या निमित्तानं आपणाला करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.